नमस्कार मित्रांनो. मकर संक्रांती दरवर्षी येते, पण 2026 मधली मकर संक्रांती ही साधी नाही. ही संक्रांती तब्बल 23 वर्षांनंतर येणाऱ्या अतिशय दुर्मिळ काळात येत आहे. म्हणूनच ती केवळ सण नसून अनेक शुभकार्यांसाठी आणि जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मकर संक्रांती म्हणजे फक्त तिळगुळ वाटणे नाही, तर सूर्याच्या दिशा बदलासोबत आपणही आपल्या जीवनाची दिशा बदलण्याचा हा दिवस आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार ज्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला मकर संक्रांती असे म्हणतात. या दिवसापासून उत्तरायण सुरू होते. उत्तरायण म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास, नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाण्याची सुरुवात आणि अपयशानंतर यशाकडे वाटचाल. सूर्य दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेकडे जातो, त्यामुळे दिवस मोठे होत जातात आणि रात्री लहान होऊ लागतात. हा बदल शुभ मानला जातो आणि म्हणूनच या काळात केलेली पूजा, दान, जप आणि उपवास अनेक पटींनी फलदायी ठरतात. 2026 साली मकर संक्रांती बुधवार 14 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. या दिवशी सूर्य दुपारी 3:13 मकर राशीत प्रवेश करेल. हा काळ पुण्यकाळ आणि शुभकाळ मानला जातो. या वेळेत स्नान, सूर्यपूजा, दान, जप, ध्यान आणि उपवास केल्यास विशेष पुण्य मिळते. मित्रांनो, यंदाची मकर संक्रांती अजून खास आहे, कारण या दिवशी अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी योग तयार होत आहेत. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग हे दोन महत्त्वाचे शुभयोग एकत्र येत आहेत. या योगांमध्ये केलेले कोणतेही शुभकार्य, दान, पूजा किंवा संकल्प नक्कीच पूर्णत्वाला जातात आणि जीवनातील अडथळे दूर होतात असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार दरवर्षी संक्रांती देवीचे वाहन, वस्त्र, दिशा आणि तिच्या हातातील वस्तू बदलतात. त्यावरून त्या वर्षाचे शुभ अशुभ संकेत सांगितले जातात. 2026 मध्ये संक्रांती देवीचे स्वरूप अतिशय वेगळे आहे. यंदा संक्रांती देवीने घोड्यावर आरूढ केले आहे. तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. ती वृद्ध आणि अविवाहित स्वरूपात आहे. तिच्या हातात जाईचे फूल आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि तिची नजर पूर्वेकडे आहे. तिच्यासमोर चांदीच्या ताटात अन्न आहे. या स्वरूपावरून अनेक संकेत मिळतात. यावर्षी सरकार आणि प्रशासनासाठी काळ अनुकूल राहील. अन्नधान्याचा पुरवठा वाढेल, लोकांच्या आरोग्यात सुधारणा होईल, वस्तूंचे दर फारसे वाढणार नाहीत आणि सामाजिक स्थैर्य टिकून राहील. ज्योतिषशास्त्रानुसार संक्रांती देवीने जे वस्त्र किंवा अन्न धारण केलेले असते त्याचा परिणाम त्या वर्षभर त्या वस्तूंवर होतो. यंदा देवीने पिवळे वस्त्र धारण केल्यामुळे महिलांनी यावर्षी पिवळे कपडे दान करणे टाळावे असे सांगितले जाते. मकर संक्रांती हा पुण्यसंचयाचा दिवस मानला जातो. या दिवशी केलेले दान मनाला शांती देते आणि जीवनात समृद्धी आणते. या दिवशी शक्य असल्यास शक्यतोवर सूर्योदयापूर्वी स्नान करावे, सूर्यनारायणाची पूजा करावी, तीळ, गूळ, धान्य, अन्न आणि वस्त्रांचे दान करावे, गरजू लोकांना मदत करावी, गाईला चारा आणि अन्न द्यावे. महिलांनी हळदी कुंकू, वाण देणे आणि सौभाग्यवतींचा सन्मान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. मकर संक्रांती हा सण 3 दिवस साजरा केला जातो. भोगी, मकर संक्रांती आणि किंक्रांत हे 3 दिवस उष्ण, पौष्टिक अन्न आणि दानधर्मासाठी ओळखले जातात. महाराष्ट्रात हळदी कुंकू, उखाणे, वाण देण्याची सुंदर परंपरा आहे. हळद ही सौभाग्याचे प्रतीक आहे आणि कुंकू हे शक्तीचे. हळदी कुंकवाच्या माध्यमातून आदिशक्तीची जागृती होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे मानले जाते. मित्रांनो, जर तुमच्या जीवनात अडचणी असतील, निराशा असेल किंवा मनात भीती असेल, तर ही मकर संक्रांती तुम्हाला एकच संदेश देते. सूर्य दिशा बदलतो, म्हणून आपण ही दिशा बदलायला हवी. जुने राग, जुनी कटुता आणि नकारात्मक विचार मागे ठेवा. नवीन आशा, नवीन विचार आणि नवीन सुरुवात स्वीकारा. मकर संक्रांती फक्त एक सण नाही, ती आहे स्वतःला बदलण्याची संधी. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि आयुष्य गोड करा. आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला शुभ मकर संक्रांती 2026.